फायनली वयाच्या 30व्या वर्षी मै लहानपणापासूनची ही इच्छा पूर्ण झाली आणि ती कोणती तर पुढे ट्रॅक्टर चालू असताना माग यंत्रावर असं उभा राहायची. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज वावराजवळ पप्पा, भाऊ आणि मै गाडी पण थांबली होती, कारण आपला बाग तर लावून झाला होता आणि आता पुढचे कामं शिल्लक होते. आणि ते कोणते तर बाग लावून झाल्या पहिल्यांदा त्याला भरपूर पाणी भेटणं गरजेचं असतं, म्हणून डायरेक्ट स्प्रिंकलरचे पैप जोडून फ्लोनी पाणी दिलं. पण नुसतं पाणीच देऊन भागत नसतं, तर ह्या झाडांना आधाराची पण गरज असते. कायम स्वरूपी नाही हो, पण किमान स्वतःच्या पायावर स्वतःचा मानका सरळ होईपर्यंत प्रत्येकाला आधाराची गरजच असते आणि तो आपल्याच माणसांकडून मिळत असतो. मग आपल्या माणसांनी आपल्या झाडांना आधार द्यायला सुरुवात केली. ज्या झाडांना पाण्यासाठी पुरेसा आळं नव्हतं तिथे डॉक्टर साहेब आळं खांदत होते. ज्या झाडांकडे काठ्या नाही तिथे आम्ही काठ्या उभ्या करून पप्पांनी तुकडे करून दिलेल्या या सुतळ्या बांधून झाडांना आधार देत होतो. आणि या सगळ्या कामामध्ये आमचा संपूर्ण परिवार अगदी आनंदाने सहभागी झालेला होता, कारण हे वाढणारे झाडं सुद्धा आपल्याच परिवाराचा भाग आहे. आणि अशा जेव्हा काम चालू राहते का तेव्हा मला थोडी सूट भेटत राहते आणि ती कमून तर कारण शुभम भाऊ ब्लॉग बनवत राहते. आणि जर लईच्या टायमाला कामाचा कंटाळा आला ना तर फक्त कॅमेरा फिरवायचा, व्हिडिओ काढायची नाही तर नका काढू, पण ब्लॉग मध्ये येणारे असं वाटल्यामुळे हे पण खुश होऊन जाते. मग फायनली झाडांना आधार देऊन तर झाला होता, पण झाडं लावायपासून हे सगळं होईपर्यंत जवळपास 8 दिवस गेले. आणि त्याच्यामुळे मध्ये हे गवत वेल आणि भरपूर गबळ झालं होतं. आणि आंबे काय आपल्याला लगेच फळ देणार नाही, त्याच्यामुळे पहिले 2-3 वर्ष आपण आंतरपीक पण घेणार आहे. म्हणून मग आंब्यांना इथून पुढे ठिबक सिंचन चालू केलं आणि आता आंतर मशागतीला आपण सुरुवात केलेली. सुरुवातीला कल्टिवेटरचा वापर करून जेवढे गवत कमी होईल तेवढं कमी केलं, नंतर रोटा मारून रान स्वच्छ केलं आणि मग फायनली आता सोयाबीन भरपूर लेट होणार आहे, त्याच्यामुळे सोयाबीन न करता डायरेक्ट कांदा पेरून दिला. आणि ट्रॅक्टर लहान असल्यामुळे पेरून झाल्यानंतर दंड पाळायच्या वेळेस दंड खोल व्हावा म्हणून वजन म्हणून आपल्याला यंत्रावर उभं राहावं लागत. आणि पेरून झाल्यानंतर जेव्हा स्प्रिंकलरने सगळं रान शांतपणे भिजत होतं तेव्हा मनामध्ये कुठेतरी शांतता, समाधान तर मिळतच होतं. पण इंदुरीकर महाराजांचं शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असलेलं हे वाक्यही मनामध्ये घुमत होतं, ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. आणि हे कधीही खरं. रामकृष्ण हरी.